खरं बोल, सांग ना एकदम मनातलं. पटतं ना मी जे म्हणतोय ते? अक्षरा नजरेत खुपतीये ना तुझ्या? आम्ही तुम्हाला परत एकदा सांगतोय, आम्ही अधिपतींबद्दल बोललो की सुनबाई त्याच्यात आल्या आणि सुनबाईंबद्दल बोललो की अधिपती आले. अहो नवरा बायको आहेत दोघं, एकाचं नाव घेतलं की दुसरा आपोआप आलाच की त्याच्यात. हे शब्दांचे खेळ कधीतरी बास कर ना. हा, एकदा खरं बोल ना. जे तुझ्या मनात आहे ते सगळ्यांना कळू दे ना एकदा. अक्षराचं कौतुक सोड, 2 शब्द कधी चांगले बोललेस तिच्याशी नाही ना? आणि आत्ताही तुझ्या डोक्यात तेच होतं. रीतीचं कारण पुढे करून त्या दोघांना घराच्या बाहेर काढलंस ना, तेव्हा तुझ्या डोक्यात हे होतं की त्या दोघांचा एकमेकांच्या बरोबर पटणार नाही, ऍडजस्ट करू शकणार नाहीत दोघं, भांडतील एकमेकांशी आणि वेगळे होतील. हेच होतं ना डोक्यात, आणि ते झालं नाही. त्याचा त्रास होतोय तुला भुवनेश्वरी, त्याचा त्रास होतोय. तू काय अक्षराचं कौतुक करणार ग? ती तुझी दानत नाहीये, कोत्या मनाची बाई आहेस तू, कोत्या मनाची. तुम्हाला आमचं मन कोतच दिसणार, कारण आमच्याकडे बघण्याची तुमची नजर कोती आहे. आम्ही काय बी चांगलं केलं तरी तुम्ही कधी कौतुक करणार नाही, कधी टाळ्या वाजवणार नाही. पण आम्ही जर का चुकलो, ते बी जाणीवपूर्वक नाही, म्हणजे काय माणूस आहे, एखाद्या वेळी चूक होते, तर ती चूक कशी मोठी हे तुम्ही दाखवून देणार, ते सिद्ध करणार की आम्ही कशा चुकलो. अहो आम्ही यांना बाहेर कशासाठी पाठवलं होतं की यांच्या संसाराला बळ मिळावं. संसार म्हणजे काय असतोय हो? शिवधनुष्य उचलल्यावानी असतोय, तो त्यांना कळावं म्हणून त्यांना बाहेर पाठवलं होतं. तुला काय माहिती आहे ग संसार म्हणजे? तू संसार कधी केलायस? हे संसार म्हणजे शिवधनुष्य वगैरे तुला कळलं कधी? उगाच तुझ्या कारस्थानाला सोनेरी मुलामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. तू या दोघांना घराच्या बाहेर पाठवलंस त्यांच्यात भांडणं व्हावीत, कुरबुरी व्हाव्यात, ते दोघे वेगळे व्हावेत म्हणून, आणि ते झालं नाही. त्याच्या उलट झालं, ते दोघे आणखी एकत्र आले, त्या दोघांच्यातलं नातं घट्ट झालं, आणि हे तुला बघवत नाहीये. याचा तुला त्रास होतोय भुवनेश्वरी, याचा त्रास होतोय तुला, आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय मला हे. काय अक्षराचं कौतुक करशील? तिनं तर तुझी बाजीच उलटवली पूर्ण, आणि त्याचा राग येतोय तुला. तुला जो रिझल्ट हवा होता या चॅलेंज प्रकरणात तो काहीच मिळाला नाही, म्हणून चिडली आहेस तू, मान्य कर. चार सूर्यवंशी लाकडाच तोंड असतं फुटून गेलो असतो. बाट करू नका. आई साहेबांनी एवढं स्वागत केलं आमचं, हा तुमच्या एवढ्या सगळ्या या कार्यक्रमाला सपोर्ट केला, त्या स्वतः इथं उपस्थित राहिले, ते दिसत नाही तुम्हाला? चुकून त्यांच्याकडनं मास्तरीन बाईंचं नाव घ्यायचं राहून गेलं तर तेवढंच धरून त्याचाच तमाशा करा. त्यासनी काय बोलायला नाही बघा, सांगून ठेवतो. काही चुकीचं बोललेलं नाहीये मी. बाबा जाऊ दे ना, बस तर तुम्ही शांत व्हा ना. ठीक आहे, झालं असेल त्यांच्याकडून, चूक झाली आहे म्हणतायत ना त्या चुकीला चूक म्हणूनच घ्या. तुम्ही मुद्दाम केलं असं का म्हणताय? अक्षरा, तू बोलतेस? अक्षरा, तू तरी या बाईला ओळख. 1 नंबरची खोटी बाई आहे ही. मला सांग, कुठली आई स्वतःच्या मुलाला नेसत्या कपड्यानिशी या अशा दिवसात 10 दिवस घराच्या बाहेर काढेल? तुझं सोडगं, तू सून आहेस, पण अधिपतीवर मुलासारखं प्रेम करते नाही, आई म्हणून मिरवते ना त्याची, त्याच्या जीवाशी खेळली ही. कुठली आई असं करते? हो बाजल, लय ऐकलं तुमचं. त्यांनी जे काय केलं ना आमच्या भल्यासाठी केले. तुम्हाला पटो न पटो, आम्हाला ते पटलेलं आहे, आणि मास्तरीन बाईसने बी ते पटलेलं आहे. तुम्ही ग बसा, मध्ये पडू नका. काय तर आपलं निघताना बी तेच सांगितलं, का कन्नडमध्ये सांगितलं निघताना, परत आता तोच विषय काढालाय. झालं की 10 दिवस बाहेर राहून आलो की आता घराकडे, आता ग बसा की, झालं संपलं आता सगळं. पास करा. त्यांनी जे काय केलंय ते मला पटलेलं आहे, मास्तरीन बाईसने पटलेलं आहे, पटलेलं नाही आवडलेलं आहे, कारण त्यांनी आमच्या भल्यासाठी केलेलं. आमचा फायदा झालाय त्यात. त्यासनी बोलत जाऊ नका बघा त्याच्यावर. झालं? अक्कल पाजळून झाली तुझी? तू तर पूर्ण युजलेस आहेस. बाबा काही उपयोग नाही तुझा, तुझ्याकडनं आशा पण नाही आहे मला. तुझे डोळे उघडायचे तेव्हा उघडतील, पण भुवनेश्वरीला बरोबर माहिती आहे की तिच्या मनात काय होतं आणि काय घडलंय. हो ना भुवनेश्वरी? कर ना मान्य. तुला जे हवं होतं ते घडलेलं नाही. या दोघांचं नातं जिंकलंय, हे दोघे जिंकलेत, अक्षरा जिंकली आहे, आणि तू हारली आहेस. आता या दोघांच्या नात्यामध्ये कोणी कितीही खोडा घालायचा प्रयत्न केला तरी या दोघांचा संसार सुखाचाच होणार.
कारण या दोघांना अधिपतीच्या आईचा आशीर्वाद आहे, अधिपतीच्या खऱ्या आईचा, जन्मदात्रीचा, माझ्या चारुलताचा. ती बघतेय सगळं वरून. ती या दोघांच्यावरती लक्ष ठेवून आहे. भुवनेश्वरी, तू कितीही प्रयत्न केलास या दोघांना वेगळं करण्याचा, तरी त्यात तुला यश मिळणार नाही. कारण या दोघांची गाठ परमेश्वरानं बांधली आहे. आणि भुवनेश्वरी, या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं तुझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. तुला सरळ बोलता येत नाही का ग हिरा? हा, तुला कधी काही विचारायला जावं ना तर नुसती तलवार काढलेली असतेस. आई आहे ग मी तुझी, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना. सारखी काय भांडत असतेस तू? अगं काही काय बोलतेस तू? मी कुठे भांडतीये? उलट तूच माझ्याशी भांडतीयेस. छोट्या मोठ्या कुरबुरी काढून तूच माझ्याशी भांडतीयेस. हिरा, अगं भविष्याचा विचार कर. तुझं वय काय आहे, तुझं शिक्षण काय झालेलं आहे, तुझं भविष्याचा काही विचार केलायस का तू? तुझं कसं चाललंय माहितीये का सगळं? आलेला दिवस फक्त ढकलायचा एवढंच करतेस तू. अगं तुझ्या बहिणीकडे बघ ना, अक्षराकडे बघ. शिक जरा. केवढ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षिका झाली ती. इच्छा नसताना लग्न करावं लागलं तिला. परिस्थिती तिच्या अनुकूल नव्हती तिथे, तिने ती अनुकूल करून घेतली आणि आता बघ सुखाने संसार करते. अगं शिक ग हिरा, शिक. यातनं काहीतरी शिकण्याच्या ऐवजी काय चाललंय तुझं हिरा? त्यांचं एक जाऊ दे, यांना काय बोलायचं ते बोलू दे. अधिपती, तुम्ही आम्हाला एक सांगा, तुम्हाला बी असं वाटतंय की आम्हाला तुमचा संसार होऊ द्यायचा नाही, त्यात मोडता घालायचा आहे? काय तर काय बोलताय आई साहेब? तुम्ही आमचा संसार बळकट व्हावा, त्याला बळ मिळावं म्हणता नाही केलंय. तुम्ही यांचं म्हणणं कशाला उगाच मनावर घेताय? काय तर उगाच तुम्ही शंका घेऊ नका. ते अजून आजारपणातून झालेलं नाही बरं, त्याच्या डोसक्यावर झाला परिणाम म्हणताना बडबडते ती. तुम्ही उगाच शंका घेऊ नका. तुमचा जीव हेतू होता तो शुद्धच होता. हो, आम्हाला माहित आहे की आयुष्यभर या माणसाची सेवा केली तुम्ही, ह्याला बरं केलं. सापाला दूध पाजत होता तुम्ही, आता कसं डसतोय साप बघा तुम्हाला. अहो अधिपती, तुम्ही काय बोलताय? कसली उपमा देताय त्यांना? वडील आहेत ते तुमचे, तुम्हाला शोभतंय का असं बोलणं? अहो तुम्हाला 10 वेळा मी तेच सांगतोय, वडील आहेत तर त्यांना वडीलधाऱ्यासारखं वागून दाखवायचं होतं. काय आदर्श ठेवला यांनी आमच्या समोर? हे बायको संघ कसं वागतात तसं वागू आम्ही आमच्या बायको संघ. अरे फरक आहे, फरक आहे अधिपती. अक्षरा तुझी लग्नाची बायको आहे. ही बाई कोण आहे? ही कुणी नाही माझी. माझी बायको सोड, या घरची नोकर व्हायची लायकी नाही हिची. होय अक्षरा, अक्षरा मी तुला सगळं सांगितलंय. या बाईला मी या घरात कामासाठी आणलं होतं. एक जॉब दिला होता मी हिला. अधिपतीला सांभाळण्यासाठी मी या घरात तिला ठेवलं होतं. आणि अधिपतीला सांभाळता सांभाळता या बाईनं या घराचाच ताबा घेतला. नागणीसारखी विळखा घालून बसली या घराला. जळूसारखी चिकटून बसली या घराला. बस, तरीच म्हटलं ताईचं नाव अजून आलं कसं नाही? माझी आणि ताईची तुलना कशी काय झाली नाही अजून? प्रत्येक वेळेस माझं कंपॅरिझन फक्त ताई बरोबरच केलं जातं. अगं आई, अगं जुळ्यांचे सुद्धा विचार वेगवेगळे असतात, त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. आम्ही दोघी वेगवेगळ्या आहोत आई. आमची विचारसरणी वेगळी असते हे कधी कळणार आहे तुला? आणि तुझी इच्छा आहे मी तिच्यासारखं व्हावं? आई, ताईला सगळं सोपं मिळत गेलंय. तिच्या पदरात सगळंच पडलं, पण मला तसं नाही मिळालं. काही सहज पदरात पडलेलं नाहीये. तिच्या घराबाहेर काढलं होतं तिला. किती त्रासातून गेली ती. तुझ्यामुळे आणि त्या निखिलमुळे वाटेल ती बोलणी खाल्ली त्या पोरीने. आठवतंय का? का विसरलीस? आठवण करून देऊ? हो, मीच वाईट आहे. नाही सांग ना, मी काय करू त्याला? तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला प्रॉब्लेम फक्त मीच आहे. काय
प्रॉब्लेम सांगायला पुढे पुढे येतेस ना तू, मग सोल्युशन तूच दे आता. सांग काय करू. अरे 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 काय चाललंय तुमचं? जरा शांत राहा. मी शांत बसणार नाही. ही माझे सगळे प्रश्न टाळतीये, उत्तरं देत नाहीये प्रश्नांची. आई तुझे प्रश्न नाहीयेत, फक्त आरोप आहेत, आरोप. एक काम कर, तू ना मला आता एक तरी प्रश्न विचारून दाखव. ठीक आहे, विचारते मी प्रश्न. मला सांग, लग्न कधी करणार आहे? तो निखिल का टाळाटाळ करतोय? आणि असे किती दिवस फिरणार आहात तुम्ही दोघं जण? लग्न करणार आहात ना? काय काय विचार काय? आणि लग्न करणार असाल तर हे असं करणार आहात? काय कमवतो तो? नोकरी करतो? पैसे कमवतो? दे उत्तर दे. काय उत्तर देऊ मी? सांग ना, काय उत्तर देऊ? जे काही घडले ते तुझ्या डोळ्यासमोरच घडलंय ना, तरी मला विचारतेस? कुणामुळे घडलं ग? आणि सांग ना, कुणामुळे घडलंय? एव्हाना आमचं लग्न झालं असतं, पण ते झालं नाही. कुणामुळे माहितीये ना तुला? तुझ्या लाडक्या थोरल्या लेकीमुळे झालंय सगळं. ताईमुळे निखिलची नोकरी गेली. आज माझं आणि निखिलचं जे काही वाटोळं झालंय ना, ते फक्त ताईमुळे झालंय. निखिलचे आई वडील आमच्यावर अजूनही नाराज आहेत. त्यांना मनवायला किती दिवस लागणार आहेत मला काहीच आयडिया नाहीये. चांगली फॅक्टरीमध्ये नोकरी करत होता निखिल, पण ताईमुळे त्याला तीही सोडावी लागली. अगं आई, निखिलला स्वतःच्या कॅलिबर पेक्षा खालच्या पोस्टवरती काम करावं लागतंय. कमी पगाराच्या नोकऱ्या मिळतायत त्याला. तू सांग, का त्याने निग्रेड करून घ्यावं स्वतःला? एखादी बहीण असती ना माझी दुसरी, तर तिने निखिलला परत एक संधी दिली असती. त्याच्यासाठी काहीही केलं असतं. तर त्याच्यासाठी जाऊ दे, माझ्यासाठी तरी केला असतं ना तिने प्रयत्न. पण नाही, ताई दुसऱ्या कुणाचाच विचार करत नाही. ती फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते. सोपं असतं ग, खूप सोपं असतं. स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यांवर फोडणं खूप सोपं असतं. आणि हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि अक्षरामध्ये. स्वतःची चूक कबूल करता आली पाहिजे हिरा. आमच्या पुढे नको करूस, कधीतरी स्वतः पुढे करून बघ. ज्या दिवशी तू स्वतःची चूक कबूल करशील ना, त्या दिवशीपासूनच खऱ्या अर्थाने तुझ्यात बदल सुरू होईल. हे बघ आई, बस, मला आता काहीही ऐकायचं नाहीये. खूप बोललीस आणि खूप ऐकून घेतलं मी. आता मला तू फक्त तुझा फायनल निर्णय दे. हे बघ, मी विद्याच्या मताशी सहमत आहे. लग्नासारख्या गोष्टी योग्य वयातच झालेल्या बऱ्या असतात. जोपर्यंत तू तुझा निर्णय देणार नाहीस ना, तोपर्यंत मी तुला प्रश्न विचारत राहणार. कळलं? बापू, तुम्ही सांगा ना तिला. विद्या बोलतेय ते बरोबर बोलतेय. हे बघ, ती तुझी आई आहे. अगं, ती तुझ्या भल्याचाच विचार करतेय. ओ भास्करा, ओ भास्करा, दुसरं कोण असतं ना तर आतापर्यंत. तर काय काय करणार आहेस तू? करून दाखव, करून दाखव एकदा. मलाही बघायचंय या खोट्या आईसाठी जन्मदात्या बापाशी काय वागतोस तू, मला बघायचंच आहे. आई साहेब आहेत आमच्या, आमचं दैवत आहे. त्यांच्याविषयी जर का बोलला ना तर करून दाखव अधिपती, आज करून दाखवच. मलाही बघायचंय तू काय करतोयस. त्या वयाचं भान ठेवा लागलोय आणि मान बी. तुम्ही सगळे जिंकून खाल्लंय म्हणा, तुम्हाला कसली जाणीवच नाही, भान बी नाही तुम्हाला. काय काय केलं नाही आई साहेबांनी तुमच्यासाठी सांगा की. तुमची आजारपणं काढली, हा, तुम्ही त्यासनी कवाच बायकोचा मान दिला नाही, पण त्यांनी तुम्हाला कवा परक मानलं नाही. म्हणता नाही तर दोन पायावर ठणठणीत उभा आमच्या समोर येतो तुम्ही. अरे मूर्ख मुला, गैरसमज आहे तुझा. मी जो उभा आहे ना, तो हिच्यामुळे नाही, हिच्यामुळे. हा, आम्हाला वाटलंच होतं तुम्ही कवा त्यासनी श्रेय देणार आहे त्यांचं. बाबा प्लीज शांत व्हा ना, प्लीज. नाही अक्षरा, आज नाही. आज शांत नाही होणार मी. या बाईनं काय गारुड केलंय मला माहिती नाही,
पण माझ्याच मुलाला माझ्याच विरुद्ध उभं केलंय तिनं. आजपर्यंत खूप सहन केलं मी, आज नाही. आज जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. बोल. नसाल सहन होत तर निघा, माहित ना कोण थांबवलं ना तुम्हाला इथे. अहो कसे बोलताय तुम्ही त्यांच्याशी? ते वडील आहेत तुमचे. वडील तर वडिलासारखं वागाय नको काय? अरे मूर्ख मुला, मी याही क्षणी बापासारखा वागतोय. तू मुलाचं काय कर्तव्य पार पाडलेस आतापर्यंत सांग ना मला. बाबा प्लीज, बास झालं. प्लीज तुम्ही शांत व्हा दोघे. मला ना आता सहन नाही होते. प्लीज शांत व्हा. तुम्हाला शपथ आहे माझी, प्लीज. तुम्ही दोघं आता एकमेकांविरुद्ध एक शब्द जरी बोललात ना तरी प्लीज मी हात जोडते. शांत व्हा दोघांनी. काय चाललंय बाबा तुमचं? तुम्हाला शोभतंय हे सगळं? सगळेजण आपण छान जमलो होतो, आनंदात होतो. तुम्हीच म्हटला होता ना सेलिब्रेट करायचंय आपल्याला. हे काय सुरू केलं तुम्ही अचानक? एक छोटीशी गोष्ट होती, कुठपर्यंत नेलीत तुम्ही? अहो ह्यांनीच पहिले. तुम्ही थांबा. काही बोलू नका. खूप बोललाय तुम्ही. काय चाललंय तुमचं? मला नाही आवडते तुम्ही माझ्यावरून असे भांडताय. ते सहन नाही होते मला. समजून घ्या ना प्लीज. तुम्ही खोलीत जा बाबा आता. प्लीज आराम करा. आराम करा तुम्ही प्लीज. आणि तुम्ही जा रूम मध्ये. बास झालं आता. खूप झालं. अधिपती, अधिपती, सुनबाई, तुम्हाला जर आता असं वाटत असेल की हे दोघं जण तुमच्या कयात आहेत, तुमचं बोलणं ऐकतात, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण या घरावर आमचा कंट्रोल होता, हाय आणि राहणार. बघितलं नव? आता ते जे काही भांडत होते ते पण आमच्यासाठीच, आणि एकत्र आले ते भी आमच्यासाठी, तुमच्यासाठी नाही. अच्छा, इथे आलात का तुम्ही? तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? काय चाललंय अधिपती? हा, का अशी डोक्यात राख घालून घेता तुम्ही? जरा शांत व्हा ना. कसं शांत होणार? कसं बोलत होता तो माणूस? शोभतं का त्यासनी? आणि तुम्ही बी त्यांचीच बाजू घेत होता. हो, असं काय करता? जेव्हा ते चुकीचं बोलले तेव्हा मी त्यांनाही बोललेच. तुम्ही बघितलं ना? काय नाही, जरा उगाच काय तर उगाच बोलला. मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी बोलताना त्यांच्या वयाचा, तुमच्या नात्याचा थोडा तरी मान ठेवला पाहिजे. वडील आहेत ते तुमचे. का बरं तुमचा कंट्रोल सुटतो? का तुम्ही ताबा ठेवू शकत नाही स्वतःवर? शोभतं तुम्हाला असं बोलणं? एकदा विचार करा यावर. का ते आमच्या समोर आमच्या आईसाहेबांनी काय वाटेल ते बडबडत होते आणि आम्ही काय गप्प बसायचोय? मी तसं म्हणतच नाहीये, पण प्रत्येक वेळी वाद घालून गोष्टी सुटतात का? सांगा बरं मला. आपण सगळे मॅच्युअर आहोत, मोठे आहोत. शांतपणे बसून बोलून डिस्कस करून गोष्टी सुटतात. काय नाही, हे प्रॉब्लेम आयुष्यात का सुटणार नाही. असं का म्हणताय तुम्ही? मधल्या काळात बाबा किती चांगले वागत होते मॅडमशी, माहितीये ना तुम्हाला? काय नाही, ते आपल्याला दाखवायला बघते. कळलंच किती आता. मनापासून काही नव्हतं होती, दिखावा नुसता. आईसाहेबांविषयी त्यांच्या मनात जी काय आडी आहे ती आत्ता पण तशीच आहे. खुट्टा मारल्यासारखी रुतून बसल्या, ती काही निघणार नाही. असं नसतं. हे बघा, असं म्हणतात की जगात कुठलीही गोष्ट परमनंट नसते. थोडासा वेळ जावा लागतो, सगळं ठीक होतं. काय नाही, एवढं आपण 10 दिवस बाहेर चांगले घालवले, येईल त्या अडचणी सोडवल्या आपण, आणि इथं घरला आल्या हे असलं काय तर सुरू होईल मला वाटलं नव्हतं. हे बघा, आता ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीये त्यांचा विचार करून त्यावर बोलून काय होणार? आणि घर म्हटलं की वाद होतातच. पेल्यातलं वादळ आहे, रोज येणार आणि रोज शमणार. तुम्ही काळजी करू नका. हे बघा,
या 10 दिवसात प्रत्येक अशक्य वाटणारी गोष्ट आपण शक्य करून दाखवली. तुम्हाला आता हे अशक्य वाटतंय, पण तसंच बाबा आणि मॅडम मधला वाद सुद्धा संपेल. थोडा वेळ जाऊ दे. माझी खात्री आहे सगळं ठीक होईल. खुळी आशा आहे तुमची, बाकी काय नाही. नुसती आशा नाहीये, मी प्रयत्न करेन. मॅडम आणि बाबांमधला ताण कमी व्हावा म्हणून आता मीच प्रयत्न करणार आहे. माझं ठरलंय.